हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल सात्विक क्रिएशन। आज आपण पाहणार आहोत हेअरपिन्स घरी कसे बनवावे याचे स्टेप बाय स्टेप मी दाखवलेले आहे। त्याचबरोबर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। मटेरियल जे लागणार आहे 0.3 mm ची तार, कटर, राउंडर, आपल्याला एक लूपिन लागणार आहे। वेगवेगळ्या साइजचे असते, मी इथे मीडियम साइजची यूज केली आहे। इथे मी 5 mm चे मोती घेतलेले आहेत। त्याचबरोबर 1 mm चे बीड्स, गोल्डन बीड्सचे, त्यानंतर 6 mm चे राउंड क्रिस्टल रेड आणि ग्रीन कलरचा। तर आपण आता चालू करूया। त्यासाठी आधी 0.3 mm ची तार थोडीशी कट करून घेऊया। इथे मी 0.3 mm ची तार कट करून घेतली आहे। आता इथे छोटासा आपण त्याला पीळ देऊया, म्हणजे खाली फ्लॉवर आपलं मोती पडणार नाही। इथे मोती टाकून घ्यायचं। आपल्याला 7 मोत्यांचं फ्लॉवर बनवायचं आहे। गोल्डन बीड्स टाकायचा लगेच। त्यानंतर इथे आपल्याला मोती टाईट पकडायचा, गोल्डन बीड्स साइडला घेऊन तार खाली खेचायची, असं आलं पाहिजे। ठीक आहे, इकडे थोडीशी तार राहिली आहे तर आपण असं ॲडजस्ट करू शकतो। सेम पुन्हा एकदा मी दुसरा गोल्डन बीड्स घेते, सॉरी मोती घेते आणि एक गोल्डन बीड्स टाकून घेते त्यामध्ये। या पद्धतीने खाली घ्यायचं। इथे ही नंतर तार आपण कट करून घेऊया, जी शिल्लक राहिलेली आहे त्या साईडला, असं। असं आपण 7 मोत्यांचं फ्लॉवर बनवून घेऊया। तर या पद्धतीने मी 7 मोती ओवून घेतले आहे। आता पहिला मोती आणि शेवटचा मोती, इथे जी आपली तार राहिली आहे ती अशी 2 मोत्यांना व्रॅप करून घेऊया, असं या पद्धतीने। आता इथून खालून तार वरती घेऊन आपण त्याला रेड कलरचा एक क्रिस्टल टाकून घेऊया आणि मध्यभागी आणायचा आहे तो, असं या पद्धतीने। तिथेच तार खाली खेचून आपल्याला पुन्हा एकदा 2 मोती पकडून व्रॅप करायची, अशी या पद्धतीने। आणि व्रॅप केल्यानंतर तार वरती घेऊन आपल्याला ह्याच्यामध्ये गोल्डन बीड्सची माळ टाकून घ्यायची आहे। तर ती कशी पहा, आधी आपण गोल्डन मोती टाकून घेऊया। आता मी 7 जे मोत्यांचं फ्लॉवर बनवलेलं होतं त्याला आता गोल्डन बीड्सची आपल्याला माळ व्रॅप करण्यासाठी मी गोल्डन बीड्स टाकले आहे। आता ती बीड्स आपल्याला असं क्रिस्टल भोवती व्रॅप करायचे आहेत, या पद्धतीने। आता आणखी एक मोती कमी वाटतोय, नाहीतर मग ते गॅप दिसणार, म्हणून मी एक गोल्डन बीड्स टाकून घेते। आता या पद्धतीने असं आलं पाहिजे। आता इथेच आपल्याला ते असं खाली तार खेचायची, या पद्धतीने। आणि पुन्हा एकदा 2 मोती व्रॅप करून आपल्याला खालच्या साईडने वरती गोल्डन बीड्समधून बाहेर काढायची, म्हणजे इथून खाली घेऊन तिथेच मी व्रॅप केली आहे। सेम आपल्याला असं 2 ते 3 वेळा करायचं, म्हणजे आपलं फ्लॉवर रेडी होईल। असं या पद्धतीने आपलं फ्लॉवर रेडी झालं आहे। आता मी यावरती व्रॅप करायला घेते। मीडियम साईजची मी इथे लूपिन यूज केली आहे। मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे इथून पुढे मी जे जे व्हिडिओ पोस्ट करेल त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। आता ही जी आपली शिल्लक राहिलेली तार आहे ती आपल्याला अशी खाली टाकायची आहे। इथून पहा मी कशी टाकली, हे आहे याच्यामधून फ्लॉवर असं मध्यभागी ठेवायचं आपल्याला। इथे आलं, हे बघा, मागून पहा, बोटाच्या साहाय्याने टाईट पकडा। इथं पण तुमचा एक अंगठा लावा। आता इकडून जी बाहेर आलेली ही तार आहे ती आपल्याला पहिल्यांदा 2 मोती घेऊन असं पाठीमागून इथून मी घेतलं। आता काय करायचं, ही जी तार इकडे बाहेर आली ना आपल्याला, तीच आता इथूनच मी घेतली, ह्याच्या आतमधून अशी टाकून घेतली, म्हणजे फ्लॉवर व्रॅप होईल। तीच तार आता इकडून आणायची, 2 बीड्स पकडले, 2 बीड्स पकडून, तार मला कमी पडणार आहे, मी जॉईन करून घेईलच, पण आता सध्या बघा
2 बीड्स पकडल्यानंतर तार मी त्यांच्या इथून आणून मी लाईन नोज फ्लायरनी ओढते, म्हणजे थोडंसं टाईट व्हायला मदत होईल या पद्धतीने. आता थोडंसं फ्लावर आपलं पॅक झालं आहे, पण हे पूर्ण झालेलं नाही आहे, फक्त एक जस्ट बसलेलं आहे अशा पद्धतीने. आता आपल्याला हे पूर्णपणे पॅक करायचं आहे. त्यासाठी पुन्हा एकदा असे मोती 2-2 पकडायचे आणि युपिनमधून खालून काढायचे, म्हणजे पॅक होईल. फिनिशिंग करताना आपण ते नंतर करूया. ही जी राहिलेली तार आहे ती मी अशी कट करून घेते. सेम मी ग्रीन कलरचं पण फ्लॉवर बनवून घेतला आहे, ते दाखवते. पुन्हा एकदा थोडीशी तार असं हे करून घ्यायचं, जवळपास करून घ्यायचं. आता ही आपली तार, ही जी तार आहे ती आपल्याला इथून घालायची अशी मधून. फ्लॉवर आल्यावर ते असं मध्यभागी ठेवायचं. पुन्हा नीट पाहता असं या पद्धतीने 2 बीड्स पकडून मी केलं. पुन्हा इथे 2 बीड्स पकडून केलं. आता इथला एक मोती आणि ह्याच्यामधून मी तार काढली, युपिनमधून आतून घेतली तार. सेम तीच इकडच्या हा मोती आणि इकडच्या तारेतून घेतली. झालं, म्हणजे हे आतून असं आलं पाहिजे. आता मागून जी तार आली आहे ती मी काय केली, आतून घेतलेली आहे, म्हणजे फ्लॉवर पूर्णपणे आपलं युपिनला पॅक झालं पाहिजे. असं नंतर मग तुम्ही 2-2 बीड्स पकडून आतून बाहेरून एकदम परफेक्ट पॅक झालेला आहे, कुठेही हालत नाही आहे. आता राहिलेली तार अशी नेहमी वर आणून थोडीशी कट करून घ्यायची. खालून जर केली आणि एवढं जरी किंचित जर राहिलं ना तर ते केसात गुंतण्याचे चान्सेस राहतात, कुठेही टोचण्याचे. त्यामुळे नेहमी कुठलीही तार वर आणूनच पूर्ण कायची, आणि नंतर क्रॉस चेक करायचं या पद्धतीने, पाठीमागून कुठे तार राहिली शिल्लक आहे का. अशा पद्धतीने मी 4 बनवलेले आहेत, रेड आणि ग्रीन कलरचे, पाहू शकता. या पद्धतीने तुम्ही युपिन्स घरी बनवू शकता. बरोबर सिंपलमध्ये, म्हणजे याला काय केलं आहे, माळ नाही आहे, अशा पद्धतीचे तुम्ही बनवू शकता, पाहू शकता. असे आणि ही डिझाईन असे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.